देवमाणूस टीआरपी गाजवणार, रिलीजच्या आधीच केलाय रेकॉर्ड ब्रेक। झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूसच्या नव्या सीझनचा मधला अध्यायाचा प्रोमो नुकताच प्रसारित झाला आणि त्याने प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे। देवमाणूसच्या पहिल्या सीझनने टीआरपी मध्ये बाजी मारली होती। आता मधल्या अध्यायाच्या प्रोमोने रिलीजच्या पूर्वीच रेकॉर्ड ब्रेक केला आहे। देवमाणूस टीआरपी मध्ये बाजी मारणार असं दिसतंय, कारण देवमाणूसच्या या प्रोमोला आतापर्यंत 17 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे। मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड पुन्हा एकदा दिसणार आहे, पण यावेळी तो एका नव्या अवतारात आणि सातारी बोलीत दिसेल। या मालिकेच्या रिलीज पूर्वीच प्रेक्षकांच्या अपेक्षा गगनाला भिडल्या आहेत। किरण गायकवाडने सांगितले की जेव्हा त्यांना देवमाणूस मधल्या अध्यायाबद्दल कळले तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न होते की आता काय नवीन दाखवणार, पण लेखक आणि निर्मिती संस्थेवरचा विश्वास आणि झी मराठीची गुणवत्ता यामुळे त्यांचे कुतूहल वाढले। किरण म्हणाला, पहिल्या सीझनचा शेवट आणि दुसऱ्या सीझनची सुरुवात यामधील कथानकावर मधला अध्याय आधारित आहे। प्रोमोला मिळालेला प्रतिसाद पाहून दडपण आणि जबाबदारी दोन्ही वाढली आहे। प्रोमोने प्रेक्षकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। डॉक्टर अजित कुमार देव कोण आहे, किरण गायकवाड या सीझन मध्ये आहे की नाही, या सगळ्याची उत्तरे मालिकेत मिळणार आहेत।